रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेनेत सध्या रस्सीखेच सुरू आहे। भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण हे मैदानात उतरणार अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते। तर शिवसेनेकडून किरण सामंत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। विश्वसनीय सूत्रांकडून लोकशाही मराठीला ही माहिती मिळते। तर मंत्री चव्हाणांकडून मात्र मतदारसंघ बांधणीची जोरदार तयारी सुरू आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीत आता संघर्षाची शक्यता वर्तवण्यात येते। रत्नागिरी सिंधुदुर्गची उमेदवारी भाजपच्या रवींद्र चव्हाणांना। चव्हाणांच्या उमेदवारीनं राणे कुटुंबाची कोंडी। भाजपच्या दाव्यानं शिवसेनेची मुस्कटदाबी। लोकसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातल्या उमेदवारीवरून महाभारत रंगण्याची शक्यता आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजप रवींद्र चव्हाणांना उमेदवारी देणार असल्याची माहिती समोर आली आहे। रवींद्र चव्हाणांना भाजप श्रेष्ठींनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिल्याचं समजतंय। 4 राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने दाखवलेलं धक्कातंत्र आगामी लोकसभा निवडणुकीतही पाहायला मिळणार आहे। कारण राज्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून देण्यात आलेले आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेसह भाजपमध्येही अनेक इच्छुक आहेत। माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, शिवसेना नेते किरण सामंत हे सुद्धा महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते। किरण सामंतांनी तर निवडणुकीची तयारीच केली होती। आता रवींद्र चव्हाणांचं नाव समोर आल्यानं इच्छुकांची मोठी अडचण झाली आहे। तर दुसरीकडे हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्यानं त्यांनी जागा भाजपकडे गेलीच नसल्याचा दावा केलाय। पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाचे नेते हे दौरे करतात, याचा अर्थ तो मतदारसंघ आपल्याकडे आहे की हा मतदारसंघ त्यांच्याकडे आहे या दृष्टिकोनातून नाही। हा दौरा तिथलचं संघटन मजबूत करण्यासाठी आहे। वारंवार सांगतोय आम्ही की हे जे काही निर्णय होणार आहेत ते युतीतले नेते, मग एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे बसून घेणार आहेत। त्याच्यानंतरच मतदारसंघ कोणता कुणाकडे गेलाय। राज्यातील भाजप नेत्यांनी चव्हाणांच्या उमेदवारीवरून कानावर हात ठेवलेत। दिल्लीत उमेदवार ठरणार असून जो उमेदवार दिल्लीत देईल तोच मान्य होईल असा दावा त्यांनी केलाय। याची माहिती तर आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते वरिष्ठ नेते जेव्हा कोणता आदेश देईल, जागा कोणाला देईल आणि या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा डीएनए आदेश ऐकत लोकशाहीसाठी काम करणार आहेत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कोकणातल्या उमेदवारीवरून शिवसेनेला चिमटे काढलेत। तीनही पक्षाचे नेते फार दिवस असलेले नेते आहेत आणि त्यांना अनेकांना या पक्षातून राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून गेलेल्यांना अनेक लोकांना कमळावर लढावं लागेल। मी यापूर्वी बोललो आहे आणि हा वाद आता पुढे ज्या पद्धतीनं राज्यातील वातावरण सरकार विरोधात आहे त्यामुळे त्यांच्या अस्वस्थता फार मोठ्या आहेत। भाजपनं रवींद्र चव्हाणांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेसाठी हा मोठा राजकीय धक्का आहे। शिवाय राणे कुटुंबात लोकसभेची उमेदवारी न मिळणं ही नारायण राणेंची राजकीय पिछेहाटही मानली जातीये। चेतन ननावरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।